बातमी आहे जैन मुनी यांच्या वादग्रस्त विधानाची। महाराणी तारा राणी या जैन होत्या। संभाजी महाराजांच्या हत्येनंतर एका जैन राणीचा जन्म झाला, ते म्हणजे महाराणी तारा राणी। असं वादग्रस्त विधान जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केलेलं आहे आणि या विधानामुळे आता वाद निर्माण झाला आहे। मुंबईतल्या एका कार्यक्रमामध्ये आचार्य नयन पद्मसागर यांनी हे मोठं विधान केलं आहे। औरंगजेब ने शिवाजी के पुत्र को पकड़ा, उनकी दोनों आंखों को निकाल दिया, उनके शरीर के टुकड़े टुकड़े करके कुत्तों को खिला दिए। और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया। ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है, ये कायरो का इतिहास भारत का कभी नहीं होता। बघतोय संभाजी महाराजांच्या हत्येनंतर जैन राणीचा उदय झाला, असं या ठिकाणी जैन मुनी आचार्य नयन यांनी वादग्रस्त विधान करताना म्हटलेलं आहे। जैन महाराणीचा जन्म झाला, ती राणी म्हणजे तारा राणी, असं देखील यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे। तर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे या संपूर्ण विधानानंतर ऐकूयात। आणि स्वराज्याचे जे पहिले सरसेनापती होते हंबीरराव मोहिते यांच्या त्या कन्या आहेत आणि त्याचबरोबर शिवपुत्र राजाराम महाराज यांच्या त्या पत्नी आहेत। ताराबाई साहेब ह्या मराठा आहेत, त्याच्याविषयी कुणाचंही कसलंही दुमत याच्या अगोदर सुद्धा नव्हतं आणि याच्या नंतरही नसणार आहे, कारण त्याच्याविषयीचे अनेक शेकडो पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत। फक्त ताराबाई साहेब असतील, शिवछत्रपती असतील, संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, यांनी जो महापराक्रम गाजवला आणि अशा महापराक्रमी व्यक्ती आपल्या जातीमध्ये आपल्या धर्मामध्ये असाव्यात असं वाटणं सगळ्यांना साहजिक आहे। म्हणजे फक्त भारतातच नाही तर भारतातल्या बाहेरच्या सुद्धा लोकांना त्याच्याविषयीचं एक आकर्षण असतं, पण त्याच्यासाठी म्हणून इतिहासामध्ये बदल करण्याचे अधिकार कुणालाही नाहीत। आचार्य पदवी ज्यांना दिली गेलेली आहे आणि जैन धर्मातले जो धर्म सत्य, अहिंसा आणि संयमासाठी ओळखला जातो, अशा धर्म